मित्रहो, त्या दिवसाचं चित्रपटाचं शूटिंग संपलं आणि आमचं सगळं युनिट विश्रांतीसाठी आमच्या नेहमीच्या ठिकाणी निघालं. पंढरपूरच्या परिसरामध्ये शूटिंग होत असल्यामुळं युनिटच्या मुक्कामाची सगळी व्यवस्था पंढरपूरमध्ये करण्यात आलेली होती. इथं आल्यावरच आम्ही कलाकार मेकअप काढत होतो, कपडे बदलत होतो. रोजच्या सारखं त्या दिवशी सुद्धा आम्ही असं शूटिंग संपवून निघालो. बाकीच्या गाड्या पुढे गेल्या, अगदी आमचीच गाडी मागे राहिलेली होती. आणि दिग्दर्शक, मी आणि एक दोन कलाकार एवढंच काही ते आम्ही मागच्या गाडीत होतो. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला आम्हाला थोडा उशीर झाला, म्हणजे नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला. त्या गाड्या पुढे गेल्या, आम्ही मागे राहिलो. तसा अंधार पडलेलाच होता, शिवाय त्या भागामध्ये जरा सामसुमच झालेली होती. तसं काही फारच उशीर झालेला होता असंही नाही. जेमतेम रात्रीचे 9:30-10 वाजले असतील. आम्ही गाडीतून उतरलो आणि आत जाण्याच्या ऐवजी बाहेरच बोलत उभा राहिलो. म्हणजे उद्याच्या शूटिंगचं नियोजन, आणखी काय हवं, बाकीचे जे काही उद्याच्या शूटिंगच्या तयारीची आमची बाहेर चर्चा सुरू होती. तेवढ्यामध्ये 7 ते 8 जणांचं टोळकं तिथं आलं. आम्हाला काय असतील कुणी म्हणून आम्ही त्यांच्याकडे काही फारसं लक्षही दिलं नाही. लक्ष द्यायचं काही कारणही नव्हतं. पण ते मात्र कोणाला तरी शोधत आहे तेवढं मात्र नक्की लक्षात आलं होतं आमच्या. एकतर बाहेर अंधार होता. नगरपालिकेच्या विजेच्या खांबावरील दिव्याचा जेवढा काही प्रकाश येत होता तेवढाच उजेड आमच्या अवतीभोवती होता. त्या टोळक्यातला एक जण थेट माझ्या दिशेनं आला. त्याच्या एकंदर देहबोलीवरून हा कुणीतरी गुंड मावाले असावा हे मात्र स्पष्ट दिसत होतं. पण तो कुणी हे असला तरी त्याचा आमच्याशी ना आमचा त्याच्याशी काही विषय असायचा प्रश्नच नव्हता. पण मंद प्रकाशात जेव्हा त्याचा चेहरा बघितला तेव्हा त्याचं काहीतरी बिनसलेलं आहे हे मात्र जाणवत होतं. तो येऊन थेट माझ्या समोर उभा राहिला. मला मारण्याच्या तयारीमध्ये तो आहे हे त्याच्या हालचालीवरून दिसत होतं. तेवढ्यात त्याची नजर माझ्या गळ्यातील तुळशीच्या माळेकडे गेली. वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते. एरवी ही माळ माझ्या गळ्यात नसते, पण या चित्रपटातील माझी भूमिका वारकऱ्याची होती, त्यामुळे गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध आणि एकंदर वेशभूषा तशीच होती, म्हणजे वारकऱ्याची. आता आज जो मेकअप काढायचा होता, कपडे बदलायचे होते, पण त्याआधीच हे काही वेगळंच घडत होतं. माझ्यापासून अगदी 2 फुटावरच आमचे कोल्हापूरचे मेकअपमॅन महेश जाधव उभे होते. पॅन्ट, टी शर्ट असा त्यांचा पेहराव. माझ्या समोर उभ्या असलेल्या गुंडाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. काही कळायच्या आत तो त्यांच्याजवळ गेलाही आणि कसलीही चौकशी न करता त्यानं मेकअपमॅनच्या डोक्यामध्ये प्रहार केला. हा प्रहार एवढ्या जोरात होता की मेकअपमॅन थेट खाली कोसळला. डोक्यातून भळभळ रक्त येऊ लागलं. या गुंडाच्या हातात ना त्यानं असा तळहातामध्ये एक दगड लपवलेला होता आणि तो तसाच हातात ठेवून दगडानं असा डोक्यावर त्यानं प्रहार केलेला होता. अचानक घडलेल्या या घटनेला आम्ही एकदम गोंधळून गेलो. आजूबाजूलाही गोंधळ उडाला. पण हे सगळं का सुरू आहे, हे कशासाठीच काय चाललंय, कोणाच्या लक्षात येत नव्हतं. आवाज जेव्हा झाला तेव्हा आजूबाजूचे लोक ही तिथं जमा व्हायला लागले आणि लोक यायला लागले की हे टोळकं अंधारामध्ये पळून गेलं. निर्मात्यांनी लगेच मेकअपमॅनला गाडीत घातलं, दवाखान्यात नेलं. त्यानंतर हळूहळू माहिती मिळत गेली. बाहेर गावावरून आलेल्या भाविकाचं कुटुंब तिथं मुक्कामाला होतं. या टोळक्यातल्या कुणी एकानं त्याच्या मुलीची छेड काढलेली होती, त्यामुळे त्या मुलीच्या भावाने त्याला मारलेलं होतं. एकटा असल्यामुळं मार खाऊन तो टग्या तिथून निघून गेलेला होता आणि टोळक्याला घेऊन परत बदला घेण्यासाठी आलेला होता. त्याला नक्की कोणी मारलेलं होतं हे बाकीच्या कोणालाही माहित नव्हतं. आणि आम्ही येण्याच्या आधी ही सगळी घटना घडून ही गेलेली होती, त्यामुळे आम्हालाही यातलं काही माहित नव्हतं. आमच्या मेकअपमॅनवर संशय घेऊन विनाकारण त्याचं डोकं फोडलं गेलं हो. सगळी माहिती समजल्यावर माझ्या लक्षात आलं, डोकं तर माझंच फुटायचं होतं.
मग तरीही तो माझ्याजवळ येऊन का थांबला बरं? का नाही त्याचा हात उचलला? हातातला दगड तो माझ्याच डोक्यात घालणार होता एवढ्यात त्याचं लक्ष माझ्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेकडे गेलं. गळ्यात माळ असलेला माणूस असले उद्योग करणार नाही याची जाणीव त्याला झाली असावी बहुतेक. गळ्यातल्या तुळशीच्या माळेनं मला वाचवलेलं होतं, पण निष्पाप मेकअप मॅनचं डोकं मात्र त्यानं फोडलं होतं. मित्रहो, असेच किस्से घेऊन आपण असंच भेटत राहू. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली एक माफक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.